नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। फलटण तालुक्यातील 102 ग्रामपंचायतची रणधुमाळी लवकरच सुरू होत आहे। याच पार्श्वभूमीवरती फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या गावच्या सरपंचांची आपण भेट घेतोय। आजच्या या सदरामध्ये आपण फलटण तालुक्यातील मलवडी ग्रामपंचायत ज्या ठिकाणी सलग 5 वर्ष बाजीराव तरडे यांनी यशस्वीरित्या काम केले त्यांच्याशी आपण भेटणार आहोत, बातचीत करणार आहोत। सरपंच आपलं खूप खूप स्वागत। नमस्ते। 5 वर्ष तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत, तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, 2021 पासून आजपर्यंत 5 वर्ष मी कामकाज चांगल्या रीतीने पूर्ण केलेलं आहे। तसं पाहिलं तर तुम्ही राजगटाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहात। कधीपासून राजगटामध्ये तुम्ही सक्रिय झाला? मी तसं राजकारणात 1987 पासून आहे। 1995 साली राजे गटाची पहिली ग्रामपंचायत फलटण मधून मी स्वतः निवडून अंकुश कारंडे यांना सरपंच करून मी स्वतः पहिली ग्रामपंचायत राजे गटाची म्हणून निवडून आणलेली होती 1985 साली। कसं काय तुम्ही त्यावेळेस राजकारणात कसं काय आला तुम्ही नेमकं? मी तसा 1987 पासून राजकारणात आहे। पहिला मी चिमणराव कदम साहेब यांच्याकडे होतो आणि अंकुश कारंडे हे सुभाषराव गटाकडे होते। तर त्यांना मी सुभाषराव गटाकडून आणि मी चिमणराव गटाकडून आम्ही दोघं विभक्त होऊन दोघं एक होऊन आम्ही राजे गटाकडे सामील झालो। तुमची त्यावेळेस ग्रामपंचायतीची बॉडी कितीची होती? 7ची बॉडी होती आणि तुमच्या गटाने किती जागा मिळवल्या? त्यावेळेस आम्ही 4 जागा मिळवल्या होत्या, नवीन गट ओपन करून सुद्धा 4 जागा। 4 जागा आणि विरोधी गटाला 3 जागा। 3 जागा मिळाल्या। त्यावेळेस विरोधी गट हा चिमणराव आणि सुभाषराव यांचा विरोधी गट आम्हाला होता गावात। आणि गावात राजगटाच्या माध्यमातून आम्ही राजे गटाच्या माध्यमातून 1995 साली 4 जागा मिळवल्या होत्या। 4 जागा जिंकून तुम्ही सुरुवात केली। सुरुवातीला त्यावेळेस मी स्वतःही उभा होतो, पण मी 2 मतांनी पडलो। मी स्वतःही उभा होतो, तुमचा विजय झाला। फक्त पॅनल माझा विजय झाला। 4 जागा जिंकल्या। 4 जागा जिंकल्या। पॅनलचा प्रमुख तुम्ही राहिला। हो, त्यावेळेस मी आणि अंकुशला आम्ही दोघंच पॅनलचा प्रमुख होतो। इतक्या वर्ष तुम्ही राजकारणात होता, मग सरपंच कधी झाला तुम्ही? सरपंच आता गेल्या 5 वर्षात सुद्धा मी सदस्य म्हणून काम करत होतो, कारण आरक्षण होतं। 2000 पासून आरक्षणच, लेडीज आरक्षणच होतं। पहिल्यांदा ओबीसी लेडीज होती, त्याच्यानंतर एससी लेडीज आली आणि आता ओपन पडलं म्हणून मी सरपंच झालो। 5 वर्ष तुम्ही यशस्वीरित्या काम केलं। या पंचवार्षिक मध्ये तुमचे किती सदस्य निवडून आले? या पंचवार्षिक तसं आमची बॉडी 9 पैकी 7 सदस्य निवडून आले होते। आता 9ची बॉडी आहे? 9ची बॉडी आहे। 9 पैकी 9 सदस्य झाले तुमची ग्रामपंचायत? आता चालूनच झालती, म्हणजे गेल्या वेळेसच 9 सदस्याची आताच बॉडी झालती। आणि 9 पैकी मग किती सदस्य तुमचे निवडून आले? 7 सदस्य निवडून आलत। आणि त्यानंतर तुम्ही त्या 7 मधून सदस्य सरपंच झाला? 7 मधून सरपंच झालो। आता मला एक सांगा सरपंच, 5 वर्ष तुम्ही सरपंच म्हणून काम केलेलं आहे, काय काय नेमकी कामं केली गावामध्ये? सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक 2 पुलाची कामं जी होती ती मी लहान असल्यापासून बघतोय, तर लोकांना पूर्ण 80% लोक त्या पुलावरून पाण्यातून जात होती। पहिलं काम ते महत्वाचं केलं। त्याच्यानंतर एक अंबिका मंदिर, एक सभागृह होतं, तिथं बी लई गावातल्या लोकांची इच्छा होती हे झालं पाहिजे, ते बी झालं। आणि इतक्या वर्षात आम्हाला गावात मशानभूमी नव्हती, मेन म्हणजे ती मशानभूमी सुद्धा पुढे होऊन करून ते मशानभूमीचं बी काम केलं। परत शाळांची कामं केली, गावातल्या रोडचं काम केलं। तुमच्या गावची लोकसंख्या किती आहे? 2011ची लोकसंख्या ही 2000 आहे। आता चालूची अजून माहित नाही, फक्त 2011। मतदान किती आहे तुमच्या गावाचं? 1326 मतदान आहे। बर, आता पुन्हा एकदा निवडणूक लागते, काय परिस्थिती आहे नेमकी सध्या? नाही, आता पुन्हा जरी निवडणूक लागली तर ग्रामपंचायत ही राजे गटाचीच येणार। काही झालं तरी ग्रामपंचायत राजे गटाचीच येणार। इतक्या वर्ष तुम्ही आता सक्रिय राजकारणात 1985 पासून साधारण आहे आणि राजे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। कशा प्रकारे तुम्हाला तालुक्याची नेतृत्व मदत कशा प्रकारे करतात? नाही, मदत आपल्याला चांगली करतात, असं काही नाही। फक्त आपण अजिबात म्हणजे आजपर्यंत आर्थिक दृष्ट्या मदत कुणाचीही मागितली नाही। स्वतःच्या विकास कामाच्या माध्यमातून चांगली, फक्त ग्रामपंचायत निवडणूक करताना स्वतःच्या हिमतीवर निवडून आणतो। असं दुसऱ्याला अजिबात आपण आर्थिक मदत मागत नाही। आणि तालुक्यावरील नेते कोण कोण तुम्हाला सहकार्य करतात? नाही, तसं रामराजे, संजीवबाबा, पिट्टूबाबा हे कामं त्यांच्याच रूपाने सगळी कामं होतात।
अलीकडच्या काळात सरपंच आता अनेक गावांमध्ये राजगटाचे 2-2 गट असतात होते आहेत. मग याबाबत कसं तुम्ही ते हँडल करायचं? नाही, आमच्याही गावात 2 गट होतेच की, नाहीच नाही. फक्त आम्ही जे दोन्ही गट होते की नाही ते आता सर्व ह्या पंचायत समितीला एकत्र केले, बर. म्हणून आमचा सदस्य निवडून आला. आणि 5 वर्षापूर्वी तुमची जी निवडणूक झाली होती ती प्रामुख्याने कोणकोणत्या पक्षांमध्ये झाली होती, गटांमध्ये झाली होती काय? प्रामुख्याने म्हणजे भाजप आणि राज्य गटच, दुसरा कोण नव्हता. 2 राजगट तुमच्या गावात आहेत का? 2 राज्य गट होतं, पण दोन्ही राज्य गट आम्ही एकत्र केलं होतं. म्हणजे 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वीच केलं होतं. आता सध्या काय परिस्थिती आहे तुमच्या गावातले? किती गट आहेत गावात? आता सध्या तसं पाहिलं तर 2च गट आहेत, एक राज्य गट आणि एक भाजप. म्हणजे सरळ सामना अपेक्षित आहे आता. सरळ काय- सरळ सरळ. पुढचं आरक्षण काय निघले आता? नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला निघली आहे. महिला निघले. महिला निघली. आणि तुमचं गाव प्रामुख्याने ओबीसीच्या प्रवर्गातच मोडणार गाव आहे. टोटल गावच ओबीसीचं आहे. संपूर्ण गाव ओबीसी, त्यामुळे गावातील कोणतीही महिला सरपंच होऊ शकते. आता तुम्ही ते सरपंच पदाचा उमेदवार देताय का तुमच्या कुटुंबात? नाही, आमच्या कुटुंबातून नाही तसं सांगू शकत भविष्यातलं. समोरचा उमेदवार कोण पडतोय त्याच्यावर सगळं आहे. सध्या काय मोर्चेबांधणी चालली या निवडणुकीत? नाही, आता मोर्चेबांधणी करायची गरज नाही, कारण आधीच मोर्चेबांधणी आम्ही करून ठेवलेली आहे. त्यामुळं कुठलाही जरी उमेदवार दिला तरी ही राजगटाचा उमेदवार निवडून येणारच. आणि आता भविष्य काळामध्ये अजून विकास कामे काय काय प्रलंबित आहेत, काय गावासाठी करण्याची संकल्पना आहे तुमच्याकडे? नाही, गाव आता तसं जर विचार केला तर बहुतांशी कामं गावात केलेली आहेत. फक्त आता थोडंफार डांबरी रस्ते गावातलं राहिल्यात. आणि शाळा बी जवळजवळ आम्ही डिजिटल 3 शाळा आहेत, तिन्ही शाळा एकदम डिजिटल करण्याचा विचार आम्ही केलेला आहे, काही प्रमाणात केलेले बी आहेत. बरं. या व्यतिरिक्त आता AI तंत्रज्ञान येतंय, पुढे भविष्यात अजून डिजिटल गाव असेल, वेगवेगळ्या संकल्पना आहेत. या दृष्टिकोनातून काय प्रयत्न सुरू आहेत? पहिला महत्वाचा म्हणजे माझा एक मुद्दा आहे, गावात वृक्षारोपण हे सगळ्यात जास्त करण्याची माझी स्वतःची अपेक्षा आहे. मी स्वतः प्रत्येक 26 जानेवारीला ज्या मुलाचा वाढदिवस शाळेतला असेल त्याला मी स्वतः झाड नेऊन देतोय. म्हणजे वर्षभरात जेवढ्या मुलांचा वाढदिवस होतील त्यांना मी स्वतः झाडं नेऊन देतोय, आणि ते झाडं फक्त जगवा. ही पहिला माझा मेन मुद्दा तो आहे. दुसरा मुद्दा जी पाणी अडवा पाणी जिरवा, तो एक मुद्दा. हे 2 मुद्दे माझं कंपल्सरी, म्हणजे मला जे वाटतंय की हे 2 मुद्द्याला मी जास्त लक्ष घालणार आहे. शेती क्षेत्राचं काय परिस्थिती? तुमच्या गावात शेती क्षेत्र किती आहे? आमच्या गावात तसं जर पहिलं पाहिलं तर पूर्ण आमचा दुष्काळी भाग होता. फक्त महाराज साहेबांनी जसं आम्हाला पाणी आणलं तसं अख्खा आमचं गाव पूर्ण पाण्या ओलीताखाली आलेलं आहे. पूर्ण ओलीताखाली गावात. काय नेमकं भविष्य काळात शेतीमध्ये प्रगतशील करण्याच्या दृष्टिकोनातून काय येतो? शेतीमध्ये भविष्य काळात लोकांना फक्त आता जे ऊस किंवा काही पिकं असतात ना, ती पिकं सोडून फळबागा लावण्याचा सगळ्यात जास्त, म्हणजे मला असं वाटतंय की फळबागा लावाय मी प्रोत्साहन शेतकऱ्यांना करणार आहे. असं काय टार्गेट ठेवलंय का की बाबा दरवर्षी 10 एकर 50 एकर फळबाग वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय? नाही, तसं जर आता विचार केला तर आमच्या आता द्राक्षे बऱ्यापैकी झालेले, आता सीताफळ झालेले, पेरू झालेला आहे, आणि डाळिंब सुद्धा आता बऱ्यापैकी झालेलं आहे. तर भविष्यात कमीत कमी नाही म्हणलं तर 50% गावात फळबागा होतील असा माझा अंदाज आहे. आणि पाणी वाचवण्याच्या दृष्टिकोनातून काय प्रयत्न सुरू आहेत का? ठिबक सिंचन असेल? नाही, त्यासाठीच पाणी वाचवण्यासाठीच आपल्याला फळबागा करायच्या. जे आपण फळबागाचा निर्णय घेतलाय ना, ती पाणी वाचवण्यासाठीच फळबागा करायच्या. याबरोबरच महिला सक्षमीकरणासाठी काय विचार आहेत का मनामध्ये? नाही, महिला तसं जर पाहिलं तर आता आमच्या गावात 10 ते 12 बचत गट आहेत. त्या माध्यमातून चांगलं काम चालू आहे. 10 ते 12 कम्प्लीटच आहेत आणि चांगलं काम चालू आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला कमिन्स इंडिया या कंपनीने चांगला सपोर्ट दिलेला आहे. सर्व महिलांना स्वतःच जगण्यासाठी शेळीपालन, कुक्कुटपालन हे आम्ही प्रोजेक्ट त्यांना दिलेले आहेत. मला एक प्रश्न खरं तर राहून गेला, शिक्षणाच्या प्रमाणाची काय परिस्थिती आहे तुमच्या गावात? आता शिक्षण आमच्या गावात जवळजवळ सगळी साक्षरता आहेतच, आणि शिक्षणाचं प्रमाण तसं आमच्या गावात टॉप क्वालिटीचं चालू आहे. आता जर तुम्ही विचार केला तर जिल्ह्यावर सुद्धा तालुक्याचं नेतृत्व
खेळामध्ये आमचं गाव करतंय असं आम्हाला वाटतंय. 30% मुलं ही जिल्हा परिषद शाळा मलवडी ही खेळामध्ये तालुक्याचं नेतृत्व करतात आणि ते जिल्ह्यात सुद्धा खेळामध्ये प्रथम आलेले आहेत. याबरोबरच काय शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून काय विचार सुरू आहेत? शेतकऱ्याला प्रशिक्षण प्रत्येक महिन्यात 2 महिन्याला आमचं चालूच असतं कमिन्स इंडिया माध्यमातून. बेरोजगारी कमी करण्यासाठी काय प्रयत्न करत आहात का? आता बेरोजगारी कमी करण्यासाठी त्यासाठी आधुनिक शेतीकडे वळण्याची मुलांना आम्ही ही करतोय. म्हणजे ह्याचाच अर्थ फळबाग लावणे. फळबाग लावले की आपोआप बेरोजगार कमी होती. पहिली आमच्या गावातली कमीत कमी 30 ते 40% लोक मुंबईला असायची उदरनिर्वाहासाठी. आता रामराजेंच्या कृपेने ती टोटल आता लयत बोटा मोजण्याजोगी एवढीच लोक मुंबईला आहेत जे गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहेत किंवा माथाडी कामगार म्हणून 1-2% लोक फक्त आहेत आणि जी गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहेत तेवढीच आहेत. अन्यथा टोटल आता आमची गावातच सर्व लोक शेती करतात. आता मला एक सरपंच सांगा, तुम्ही 1985-86 साली राजकारणात आला. 1987 साली मी राजकारणात आलो. 87 ला राजकारणात आला. 87चं राजकारण आणि आता 2026चं राजकारण म्हणजे ते 39 वर्ष झाली. कसं बघताय, काय फरक जाणवतो? नाही, लय फरक. त्यावेळेस नुसत्या शब्दाला किंमत होती. आता नाही. आता माणूस इथे एक बोलला तर पुढे जाऊन 2 पावलं लगेच दुसरा बोलतोय. त्यामुळे त्यावेळेच लय फरक होता, आताचा लय फरक आहे. आणि त्या काळातलं निवडणूक करताना लागणारा खर्च आणि आताच्या खर्चाकडे कसं बघताय? त्या काळात जर 1 रुपया लागत होता तर आता इथं 50 रुपये लागतात. हा फरक आहे. म्हणजे त्या काळात पैसेच खर्च स्वतः माणसं नेत्याला तर पैसे स्वतः. खर्च आता आम्ही स्वतः प्रचार केलतो ना, म्हणजे आम्ही स्वतः पदरच्या भाकरी घरातनं घ्यायचो, डबे घ्यायचो, रानात जाऊन प्रचार करतच एखाद्या झाडाखाली जाऊन डबे खायचो. आता ती परिस्थिती नाही. आता लगेच लोक म्हणतात चला डाब्यावर. ही आताची परिस्थिती. त्या काळात ढाबं नव्हतं. ढाबं तर नव्हतंच, संस्कृती नव्हती. काहीच संस्कृतीच नव्हती अजिबात. आता मला एक सांगा सरपंच, निवडणूक आता काय अगदी येऊन ठेपली आहे. प्रभाग रचना सुरू आहे सध्या. आता अगदी याद्या बी निश्चित होतील. आता भविष्य काळातील मतदारांसाठी असेल किंवा कार्यकर्त्यांसाठी काय संदेश द्याल? नाही, भविष्य काळात जर तसा विचार केला ना, आता तालुक्याचं राजकारण बघितलं ना, आमच्या गावातलं बघितलं ना, ह्या सुद्धा इलेक्शनला आमच्या गावात आमचा स्वतःचा म्हणून काही खर्च झालेला नाही. आमचा स्वतः म्हणजे राजे गटात शिवसेनेचा म्हणून काही सुद्धा खर्च झालेला नाही. कुठल्याच उमेदवाराचा खर्च नाही. तरी आम्ही कमीत कमी 750 मतदान, 1015 पैकी 750 मतदान घेतलेलं आहे न खर्च करता. आणि भविष्यात बी खर्च कसा होऊ नये म्हणूनच आम्ही लोकांपर्यंत जाणार आहे. कारण आता तात्पुरता खर्च करून काय उपयोग आहे का त्याचा? बिनविरोधसाठी काय प्रयत्न करणार? 100% बिनविरोधसाठी आम्ही प्रयत्न करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी काय जागा बिनविरोध झाल्या होत्या? नाही झाल्या. किती जागा होत्या गेल्या वेळेस? गेल्या वेळेस 9 जागा होत्या. 9 मधली एकही जागा बिनविरोध झाली? एकही नव्हती झाली. पण गेल्या वेळेस थेट सरपंच पदाची निवडणूक नव्हती. यावेळेस थेटला सामोरं जात आहे. दुसरी गोष्ट, गेल्या वेळेस सरपंच पदाचं आरक्षण महिला नव्हतं. हाही महत्वाचा मुद्दा आहे. यावेळेस ओबीसी महिला आरक्षण आहे आणि त्या दृष्टिकोनातून बिनविरोधचा काय प्रयत्न होईल? आता तसं पाहिलं तर आमचं अख्खं गाव जो ओबीसी आहे, 100% मी प्रयत्न करणार आहे बिनविरोध करण्याचा. पण शेवटी समोरचा जर गट नाही ऐकला तर मग शेवटी पर्याय नाही. म्हणजे निवडणूक जरी लागली तर तयारी आहे तशी, राजेगट ताकदीनिशी तयारी करणार. ताकदीच नाही, 9ची 9 खालची सीट प्लस सरपंच पदाची सीट हे आम्ही निवडून आणणारच. आणि आता अजून एक तुमचा प्रश्न मागाचा राहून गेला, तुम्ही उत्तर खरं दिलं नाही त्याला, की कार्यकर्ते असतील, मतदार असतील, यांच्यासाठी काय सांगाल? शेवट तुम्हाला आव्हान करण्याची संधी. कारण ऐका, कार्यकर्त्याला मतदारांना माहित आहे इतक्या वर्षात विकास कुणी केलाय हे लोकांना माहित आहे. कारण ज्या लोकांच्या समस्या होत्या त्या जवळजवळ सर्व समस्या रामराजे आणि संजीवबाबा, पिट्टूबाबा यांच्या माध्यमातून आम्ही सोडवलेल्या आहेत. म्हणजे जी मेन समस्या कुठल्या होती, एक पुलाची कामं होती, आज तुम्ही विचार करा, तालुक्यात कुठं मशानभूमी राहिली होती का कुठल्या गावात? आमच्या गावात मशानभूमी सुद्धा साधी नव्हती. ती मशानभूमी सुद्धा आता ह्या काळात बांधण्यात आली. आणि आता जर एकंदरीत पाहिलं तर गाव तसं खुश आहे.
गाव पूर्णपणे खुश आहे. त्यामुळं माझा अंदाज आहे की बिनविरोध होईल. आणि पक्ष नेतृत्वाने तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही लढणार का? नाही, मी माझा एक स्वतःचा अंदाज आहे. आता आपण जवळजवळ 39 वर्षाचे. 2000 साली माझी आई होती, हा. त्याच्यानंतर माझं चुलतं होतं, त्याच्यानंतर गेल्या 5 वर्षात मीच होतो सदस्य, आता बी मी सरपंच आहे. तर आता कुणाला तरी दुसऱ्याला संधी द्यायची असं मला स्वतःला तर वाटतंय. पण पक्ष नेतृत्व जर म्हणलं तुम्ही लढवा तर तरी सुद्धा मी एक गोरगरिबाला तिथं उभं करून निवडून आणणार. हे माझं स्वतःच म्हणजे हे. नक्कीच आपण पाहिलं 1987 पासून तब्बल आतापर्यंत 39 वर्ष मलवडी गावच्या राजकारणामध्ये राहून, लोकांच्या सुखदुःखामध्ये राहून, गावाच्या विकासासाठी कार्यरत राहिलेले तरुण तडफदार बाजीराव तरडे हे कधी स्वतः पॅनल प्रमुख राहिले, तर कधी त्यांच्या आई सरपंच राहिल्या, कधी स्वतः सदस्य राहिल्या. ते स्वतः सरपंच 5 वर्ष म्हणून त्याने आता यशस्वीरित्या काम केलेलं आहे आणि पक्ष नेतृत्वाचा विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे. गाव छोटं होतं, 7ची बॉडी होती, ते आता 9ची झालेली आहे आणि यावेळेस पहिल्यांदाच थेट सरपंच पद या ठिकाणी होत असतानाच आता ओबीसी महिला हे आरक्षण निघलेलं आहे. पक्ष नेतृत्व सांगेल त्याप्रमाणे आपण काम करणार आहे. अगदी एखाद्या सामान्य माणसाला या ठिकाणी आपण वेळ पडली तर निवडून आणणार असल्याचंही त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. बिनविरोधसाठी हे ते सुद्धा पहिल्यांदा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. निवडणुकीचा धुरळा तर लवकरच उडणार आहे आणि यामध्ये आता काय घडामोडी घडतायत हे पाहणंही आपण महत्वाचं ठरणार आहे. चला भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन सरपंचांबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.